नमस्कार. महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सेजल जाधव या व्हिडिओग्राफर आहेत. आपण बघितलंत की आत्ता 2 दिवसापूर्वी व्लादिमीर पुटिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट अलास्कामधील अँकरेज या अलास्काच्या मुख्य शहरामध्ये झाली. ही भेट कशाकरता होती? तर गेले 3.5 वर्ष जे युक्रेनमध्ये लढाई चालू आहे, ती लढाई थांबवण्याच्या दृष्टीने काहीतरी पावलं उचलावी, असं दोन्ही अमेरिका आणि रशिया दोघांनाही वाटतंय आणि म्हणून ही भेट होती. आता हे लढाई कोणामध्ये आहे? तर रशिया आणि युक्रेनच्यामध्ये. या भेटीत युक्रेनचा कोणी प्रतिनिधी होता का? तर नव्हता. हे जरा विचित्र नाही का वाटत? पण ते तितकं विचित्र नाही आहे, कारण युक्रेन रशियासारख्या देशाशी लढायला जेव्हा उभा राहिला, तेव्हाच हे माहिती होतं की युक्रेन स्वतःच्या शक्तीवर रशियाशी महिनाभरसुद्धा लढू शकणार नाही. कारण रशियापेक्षा 26 पटींनी लहान आहे युक्रेन. युक्रेनपेक्षा रशिया 26 पटींनी मोठा आहे, शस्त्रास्त्र खूप आहेत, माणसं युक्रेनपेक्षा जास्त आहेत रशियाकडे, म्हणजे सैन्य मोठं आहे. तर कसं काय ते लढाई शक्य आहे? मुळात ही लढाई का झाली? कारण अमेरिकेच्या सरकारने युक्रेनच्या तेव्हाचा जो अध्यक्ष होता व्लोदिमीर झेलेन्स्की याला फूस दिली की तुला आम्ही नाटोमध्ये घेऊ. नाटो काय आहे? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, म्हणजे रशियाच्या विरुद्ध युरोपातल्या जे कम्युनिझमचे भाग नव्हते, अशा सगळ्या देशांचा तो समूह अमेरिकेने तयार केला होता, की रशियाच्या विरुद्ध एक फळी, कम्युनिझमच्या विरुद्ध एक फळी उभारायची. तर त्या नाटोमध्ये याला घ्यायचं आणि नाटोचा जो चार्टर असतो, चार्टर म्हणजे सनद असते, त्या सनदेच्या 5व्या मुद्द्यामध्ये आर्टिकल 5 मध्ये असं लिहिलेलं आहे, की सध्या नाटोमध्ये 32 देश आहेत. एकाही देशावरती जर हल्ला झाला, तर सगळ्या नाटोच्या देशांवरती हल्ला झाला असं समजून आमची संघटना त्याचा प्रतिकार करेल. युक्रेनला त्याकरताच नाटोमध्ये जायचं होतं, म्हणजे रशियापासून संरक्षण मिळालं असतं. पण युक्रेन जर नाटोचा मेंबर झाला, तर युक्रेनमध्ये अमेरिका आपली मिसाईल लावू शकतं. कारण नाटो मेंबरमध्ये अमेरिका मिसाईल लावतच सगळीकडे आणि ती मिसाईल मॉस्कोपासून अतिशय जवळ येतात. तर हे सहन करणं पुटिन यांना शक्य नव्हतं. त्यामुळे ही जेव्हा बोलणी चालली होती, तेव्हापासूनच पुटिन यांनी आपले आक्रमक तेवर, आक्रमक मोहरे दाखवायला सुरुवात केली आणि त्यांनी 16 साली तर क्रिमिया नावाचा जो दक्षिणेचा प्रांत होता, क्रिमिया हा एक द्वीपकल्प आहे, काळ्या समुद्रात एक्सटेंड झालेला, आणि तो युक्रेनच्या मालकीचा होता. तो रशियाने सैन्याच्या बळावर जिंकून घेतला आणि आता त्याला जोडण्याकरता एक पूलसुद्धा रशियाने बांधून घेतलेला आहे, की क्रिमियामध्ये जायला नुसतं बोटीने जायला नको, तर रशियन मुख्य भूमीवरनं क्रिमियामध्ये पुलावरनं जाता येतं. पुढे त्या पुलाचा एक भाग युक्रेनच्या लोकांनी उडवला लढाई सुरू झाल्यानंतर. आणि हे झाल्यानंतर इथेच थांबले नाहीत ते, तर रशियाने मला वाटतं 23 फेब्रुवारीला युक्रेनवरती 3 वर्षापूर्वी आक्रमण केलं. 3.5 वर्ष झाली त्या आक्रमणाला आणि युक्रेन अजूनही रशियाकडनं पूर्ण पराजित झाला नाही. त्याचं श्रेय नाटो देश आणि अमेरिका यांना आहे. कारण ते युक्रेनला पैशाची, शस्त्रास्त्रांची मदत सातत्याने करतायत. आधुनिक शस्त्रास्त्र युक्रेनला देत आहेत. रशियाला त्यामुळे युक्रेन जिंकता आलेलं नाही. पण रशियाचा आणखीन एक दावा होता, की युक्रेनच्या पूर्वेकडे जे 2 प्रांत आहेत, लुहान्स्क आणि डोनेस्क, या दोन्ही प्रांतामध्ये रशियन भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. त्यांच्यावर युक्रेनचे लोकं अन्याय करतात, कारण युक्रेनी भाषा आणि रशियन भाषेमध्ये थोडा फरक आहे. तर म्हणून ते प्रांत रशियाने जिंकून स्वतःला जोडूनही टाकलेले. आणि आता रशियाचं असं म्हणणं आहे, म्हणजे पुटिन यांचा असा दावा आहे, की त्यांना 4-5 गोष्टी, जर युद्ध थांबायचं असलं तर त्यांना 4-5 गोष्टी व्हायला पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे क्रिमिया जो त्यांनी घेतला आहे, त्याला अमेरिकन लोकं क्रायमिया म्हणतात. आय असला की अमेरिकन लोकं त्याचा उच्चार आयनी असा करतात. आपण त्याला क्रिमिया म्हणतो. क्रायमिया जो आहे, तो त्यांनी घेतलाय, तो त्यांच्याकडेच राहील. लुहान्स्क आणि डोनेस्क त्यांनी घेतले, ते त्यांच्याकडेच राहतील. परंतु युक्रेनच्या उत्तर-पूर्व भागामध्ये जे काही रशियाने थोडीशी जागा घेतली आहे, ती रशिया परत करेल, असा उदारतेचा आव त्यांनी आणलेला आहे. आणि दक्षिणेला सुद्धा झापोरिझिया म्हणून जिथे जागा आहे, ते सुद्धा रशिया सोडून देईल. तसं जर झालं, तर रशिया शस्त्रसंधी करू शकेल, पण त्याच्याशिवाय त्यांच्या 2-3 मागण्या आहेत. एक म्हणजे अमेरिकेने त्यांच्यावरती जे निर्बंध घातलेत, युरोप आणि अमेरिकेने प्रचंड निर्बंध घातलेत. रशियाचं तेल कोणी घ्यायचं नाही. त्या निर्बंधावरनं तर भारत आणि अमेरिकेचं सुद्धा वाजलेलं आहे. तर ते निर्बंध अमेरिकेने काढून घ्यावे, हा त्यांचा एक भाग आहे. रशियन भाषेला युक्रेन भाषे इतकाच बरोबरीचा दर्जा युक्रेन देशात मिळाला पाहिजे, हा एक त्यांचा सांगण्याचा भाग आहे.
आणि अशा अनेक गोष्टी त्यांनी मागितलेल्या आहेत, की या गोष्टी जर तुम्ही दिल्यात तर आम्ही शस्त्रसंधीला तयार होऊ. आत्ताच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं, की युद्ध इथे थांबणार नाहीच. या मीटिंगचा अर्थ युद्ध थांबलं असा नाही, तर याच्यानंतर आणखीन एक मीटिंग करायला पाहिजे. हे त्यांनी ट्रम्पला सांगितलं, की इथे आम्ही युद्ध थांबणार नाही, मी शस्त्रबंदी करणार नाही. शस्त्रबंदी करणार नाही याचा अर्थ युक्रेनवरती मारा चालू राहील. युक्रेनसुद्धा रशियावरती मारा चालू ठेवेल. म्हणजे युद्ध थांबण्याच्या दृष्टीने काही झालेलं नाही. पण पुटिन यांनी सांगितलं हे युद्ध मुळात सुरू झालं त्याचं कारण अमेरिकेचा तेव्हाचा अध्यक्ष ट्रम्प नव्हते. हे ट्रम्पना अतिशय आवडणारी गोष्ट पुटिन यांनी सांगितली, की तुम्ही जर त्यावेळेला राज्यावर असता बायडेनच्या ऐवजी तर हे युद्ध झालंच नसतं. कारण तुम्हाला कल्पना होती काय चाललेलं आहे. बायडेन यांना काही कल्पना नव्हती किंवा त्यांना रशियाची खोड काढायची होती म्हणून हा प्रकार झाला. तर त्यांच्या मते तुमच्याच राजवटीत हे युद्ध आता थांबू शकेल. परंतु माझ्या या सगळ्या ज्या अटी आहेत त्या मान्य झाल्या तर. आता याच्यातल्या त्यांच्या ज्या अटी होत्या तर ट्रम्प म्हणला त्यातल्या बहुतांशी अटी आम्हाला मान्य नाही आहेत. ज्या मान्य आहेत, पण ज्या मान्य नाही आहेत, जसं की क्रायमिया तुमच्याकडे ठेवायचा ही अट मान्य होण्यासारखी नाही आहे. ते 2 प्रांत तुमच्याचकडे राहतील ही अट मान्य होण्यासारखी नाही. मग लढाई केली कशाला हो? हे सगळं जर मान्यच करायचं होतं तर पहिल्याच दिवशी झालं असतं करून. आणि मध्ये रशियात लोकांना बरोबरीचा दर्जा दिला जावा आणि मुख्य म्हणजे युक्रेननी नेटोमध्ये सामील व्हायचं नाही. ट्रम्प म्हणलेत की सामील न होता त्यांना आम्ही काही जर सिक्युरिटी गॅरंटी दिल्या तर त्या करता येतील तर बघू. मग ट्रम्पची भूमिका थोडी पडखाऊ होती असं अमेरिकन माध्यमाचं आणि सगळ्या जगातील माध्यमांचं मत आहे, की पुटिन अतिशय कॉन्फिडंटली आले. ट्रम्प यांनी त्यांचं राजेशाही स्वागतही केलं. आता कुठे केलं स्वागत? तर अलास्कामध्ये एल्मेंडॉर्फ आणि रिचर्डसन एअरबेस आहे, म्हणजे हवाई तळ आहे. यातलं रिचर्डसन हे नाव आहे ते खूप जुनं 1897 ते 1917 या काळामध्ये ते तिथे एक संशोधक होते आणि सैन्यातही होते आणि त्यांनी अलास्काचं संपूर्ण संशोधन केलेलं आहे. अलास्का भाग अमेरिकेकडे 1867 सालीच आला फक्त. 1867च्या आधी तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, अलास्का हा रशियाचाच भाग होता. आणि तेव्हा काही एक कारणाने रशियाने $72 लाख हा भाग अमेरिकेला विकून टाकला. म्हणजे अमेरिकेने पैसे दिले आणि अलास्काचा ताबा घेतला. आता अलास्का जो आहे तो अमेरिकेच्या खंडाचा म्हणजे उत्तर अमेरिकेला लागून आहे, पण अमेरिका देशाला तो लागून नाही आहे. अलास्काची सीमा कॅनडाला लागून आहे, पण अमेरिकेला लागून नाही आहे. पण तो हा प्रचंड मोठा भूभाग, अहो किती मोठा भूभाग आहे. अमेरिका हा स्वतः मोठा देश आहे. त्यांचे 3 जे मोठे प्रांत आहेत, सर्वात मोठे प्रांत टेक्सास, मॉन्टाना आणि कॅलिफोर्निया. या तिन्ही प्रांताच्या एकत्र क्षेत्रफळापेक्षा सुद्धा जास्त क्षेत्रफळ या अलास्काचं आहे. त्यावेळेला तिथे नुसतं बर्फ होतं कारण खूप उत्तरेला आहे हा. बर्फाच्छादित भाग होता, रशियाने तो काढून टाकला. आता तिथे तेल सापडलं, तिथे सोनं सापडलं, म्हणजे आता तो फार श्रीमंत भाग झालेला आहे. पण तो रशियाला आता काही करता येत नाही कारण हा भाग आता अमेरिकेचा झालेला आहे. तर या भागामध्ये तेव्हा 1867 साली हा अमेरिकेने घेतला आणि रशियाने तो अर्थात विकून टाकला. तेव्हा जे $72 लाख त्यांनी घेतले होते त्यांची जर आजची किंमत केली तर $15 कोटी एवढी होते आजची किंमत. हे आपलं माहिती म्हणून तुम्हाला सांगितलं. परंतु तो काही त्यांच्याकडे परत जायचा नाही आहे. तर त्या अलास्का या नावाचा अर्थ आहे त्यांची जी लोकल तिथे जे नेटिव्ह इंडियन ज्यांना म्हणतात म्हणजे लोकल आदिवासी त्यांच्या भाषेत अलास्काचा अर्थ भूमी ज्याच्या भोवती समुद्र आहे, म्हणजे बेट नव्हे म्हणजे द्वीपकल्प थोडक्यामध्ये. तर अलास्का तसंच आहे, अमेरिकन मुख्य भूमीला लागून थोडंसं समुद्रात, पॅसिफिक समुद्रात आणि आर्क्टिक समुद्रात घुसलेलं आहे. अतिशय उत्तरेला आहे, सारखा बर्फच असतो तिथे आणि टुरिझम करता ते फार छान आहे कारण तिथे जाऊन तुम्हाला ते उत्तरेचे सगळे ऑरोरा असतात समुद्रात आकाशात चमकणारे ते सुद्धा बघता येतात. ते सर्व सोडून देऊ आपण. तर अशा ठिकाणच्या एअरबेसमध्ये ही मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये ठरलं काय तर पुटिन म्हणला की पुटिननी काही त्याची बाजू कुठलीही सोडलेली नाही. ट्रम्प यांनीच थोडीशी पळ घेतलेली आहे की आपण करू काहीतरी, तुमच्यावरती सँक्शन म्हणजे निर्बंध लावले त्याच्याबद्दलही विचार करू, आपण सहानुभूतीने विचार करू, शक्य झालं तर आपल्याला ही लढाई थांबवायची आहे. ट्रम्प यांना ही लढाई थांबवायची घाई आहे कारण ही लढाई जर आत्ता वेळेत थांबली तर त्यांची खात्री आहे की त्यांना नोबेलचा शांती पुरस्कार मिळेल. तो त्यांना मिळवायचा आहे कारण त्यांच्या पूर्वसुरी बराक ओबामा यांना काहीही न करता तो पुरस्कार मिळाला होता. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्या नोबेल कमिटीने त्यांना पुरस्कार दिला होता. तो ट्रम्पना मिळवायचा आहे म्हणून त्याचे सगळीकडे भारत पाकिस्तानामधली लढाई मी थांबवली नाही तर अणुयुद्ध झालं असतं अशा बाता मारतात. हमास आणि इस्रायलमधली लढाई मी थांबवली, सगळीकडे मी लढाई थांबवलीचा धुशा लावायचा आणि नोबेल कमिटीवरती प्रेशर आणायचं की आता यावेळेस तर शांती पुरस्कार मलाच द्या. अर्थात ज्या नोबेल कमिटीने
आराफत सारख्या दहशतवाद्याला शांती पुरस्कार दिला, त्यांच्या शांती पुरस्काराची किती किंमत आहे याबद्दल आपण मनाशी विचार करू शकतो. पण त्यामुळे ट्रम्प यांची भूमिका थोडीशी सामोपचाराकडे होती आणि आता त्यांनी सांगून टाकलंय की उद्या म्हणजे सोमवारी झेलेन्स्कीला त्यांनी बोलवलंय वॉशिंग्टनला. आता ही सगळी भूमिका झेलेन्स्कीला पटवून द्यायची आहे की तू आता मुकाट्याने सगळं मान्य कर. त्याच्यामागे एक छोटासा भाग असाही आहे की युक्रेनमध्ये खनिज संपत्ती बरीच आहे. त्याच्यामध्ये रेअर अर्थ म्हणून जे म्हणतात, जी विशेष एलिमेंट्स असतात, जी इलेक्ट्रिक कार आणि शस्त्रास्त्राच्या मॅन्युफॅक्चरमध्ये लागतात, ती भरपूर आहेत तिथे आणि ती या डोनेट्स्क भागातच आहेत बरं का. कारण रेअर अर्थ नॉर्मली जिथे कोळसा खूप असतो तिथेच सापडतात. डोनेट्स्कमध्ये कोळसा खूप होतो म्हणूनच तिथे ती सापडतात. तर ती रेअर अर्थ अमेरिकेला घेता यावी म्हणूनही या चाली रचल्या जात आहेत. सगळे आपापल्या फायद्याचा विचार करतायत. युक्रेनचा याच्यात बळीच जाणार आहे, कारण झेलेन्स्कीला काहीही साधता येणार नाही. ट्रम्प त्यांना धमकी दिली आणि सांगेल की या अटींवर सही कर तर युद्ध थांबेल आणि अमेरिकेने जर मदत केली नाही तर या युद्धाला लढण्याची काही झेलेन्स्कीमध्ये हिंमत नाही. नाटो काही दिवस आरडाओरडा करेल, पण नाटो देशांची परिस्थिती स्वतःची इतकी खालावलेली आहे की ते याला मदत करून युद्ध रशिया विरुद्ध चालू ठेवतील असं काही वाटत नाही. त्यामुळे पुतिन या सगळ्या वाटाघाटीमधले विजयी झाले असंच म्हणायला लागेल. ट्रम्प यांनी अमेरिकेचा इंटरेस्ट त्यातनं घेतलेला आहे. बहुतेक ट्रम्प यांनी तिथे युक्रेनचा भूभाग कसा वाटून घ्यायचा त्याची पूर्वतयारी इथे केलेली आहे. युक्रेनला म्हणूनच बोलवलं नव्हतं की त्यांच्या नकळतच सगळा भूभाग वाटण्याची तयारी करायची. आठवतं का तुम्हाला? इंग्रजांनी जेव्हा भारताची फाळणी केली तेव्हा कोणतरी रॅडक्लिफ नावाचा एक मनुष्य असा बसवला होता सीमा आखायला, जो कधी भारतात आलाच नव्हता. म्हणजे म्हणे तो निपक्षपाती सीमा आखेल आणि त्या रॅडक्लिफ नालायक माणसांनी लाहोर हे पाकिस्तानला दिलं. लाहोरमध्ये खरं म्हणजे हिंदू आणि शिखांची बहुसंख्या होती, तरी ते पाकिस्तानला दिलं गेलं. आणि गुलाबी चाचांनी तर काय सगळं मान्यच केलं होतं, कारण गुलाबी चाचांना मुळात पाकिस्तान जन्माला यावं असंच वाटत होतं. हे सगळं अगदी बरोबर आहे. काँग्रेस जी नेहरू गांधी काँग्रेस जी आहे, जिची स्थापनाच मुळात इंग्रजांनी केलेली आहे, ती इंग्रजांच्या सेवेकरताच स्थापन केलेली पक्ष तो होता. दुर्दैवाने अजूनही तो तसाच आहे. इतका की भारताच्या स्वातंत्र्य दिनी सुद्धा तिथे हजर राहायला विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खरगे, काँग्रेसचे नाममात्र अध्यक्ष खरगे, हे दोघं तिथे गेलेले नाही आहेत. मला वाटतं ते गेले नाहीत त्याचं मुख्य कारण काय आहे की 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वतःचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. तो खरं त्यांचा जन्मदिवस आहे. याच्या आधी पाकिस्तान राष्ट्रच नव्हतं. स्वतंत्र कसला बोडखेचा त्यांनी मिळवला. तर त्यांच्या जन्मदिवसाच्या पार्टीमध्ये इतके कदाचित ते मग्न असतील, कारण आनंद पाकिस्तानचाच करायचा ना, भारताचा करायचा नाही. त्यांचे चिदंबरम तर पाकिस्तानला सर्टिफिकेट देऊन मोकळे झाले होते की पहलगामचे दहशतवादी मुळात पाकिस्तानातले नव्हतेच. यांना सांगितलं होतं कानात येऊन पाकिस्तानने आमचे नाही आहेत म्हणून. तर त्या पार्टीमध्ये बहुतेक जास्त झाली असणार, आनंदाची परिसीमा झाली असणार, म्हणून सकाळी उठून काही 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करायला ते येत नाही. इतके नीच प्रवृत्तीचे विरोधी पक्ष ज्या देशात आहेत त्या देशाची परिस्थिती थोडीशी गंभीरच म्हणायला पाहिजे. आपल्या सैन्याने काही ॲक्शन केली की जाऊन त्या सैन्यात आपल्याला प्रश्न विचारण्यापर्यंत यांची मदत जाते. पुरावे कुठे, पुरावे कुठे? कालच पाकिस्तानने पुरावे दिलेत की त्यांचे सैनिक मेलेत, त्यांचे एअरपोर्ट गेलेत, त्यांचे विमानं गेली आहेत, त्यांचं ते अणुसाठा वगैरे होता तो सगळा गेलाय. ते पुरावे पाकिस्तानने दिले तेव्हा यांना कदाचित पटले असतील, कारण आपल्या लोकांनी दिलेले पुरावे हे बघत नाहीत. इतकी देशद्रोहाची, देशाच्या विरुद्ध भावना भरलेले लोक यांना आपण का निवडून देतो? आणि मी इथे पक्षाचा प्रचार कुठलाही करत नाहीये. या देशद्रोह्यांना निवडून देऊ नका एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो. ट्रम्प यांनी ही मुलाखत संपल्यानंतर परत मॉस्कोला जाण्याच्या आधी, लक्षात घ्या, परत मॉस्कोला जाण्याच्या आधी 2 गोष्टी केल्या. ट्रम्प आणि पुटिन. तर पुटिन यांनी 2 गोष्टी केल्या. पुटिन एक तर ट्रम्प म्हणले की आता याच्या पुढचं पाऊल काय? तर पुटिननी इंग्लिशमध्ये त्यांना सांगितलं की नेक्स्ट मीटिंग इन मॉस्को. पुटिन यांना चांगलं इंग्लिश येतं, परंतु राष्ट्रप्रमुख जेव्हा दुसऱ्या राष्ट्राच्या प्रमुखाशी बोलतात तेव्हा ते स्वतःच्या भाषेतच बोलतात. जसं मोदी युनोटसुद्धा हिंदीत बोलतात, अटलजींनी युनोटसुद्धा हिंदीतच भाषण केलं होतं आणि तसंच करायला पाहिजे. तर ती देशभक्ती पुटिनमध्ये पण होती, पण खेळीमेळीच्या स्वरूपात त्यांनी ट्रम्प यांना सांगितलं नेक्स्ट मीटिंग इन मॉस्को, म्हणजे तुम्ही जाऊन झेलेन्स्कीला हे सगळं पटवा आणि पुढच्या मीटिंगमध्ये झेलेन्स्की आपण मॉस्कोमध्ये बसू. बरं, याच्यात भारताचाही सहभाग झाला होता बरं का, कारण पुटिन यांनी अशी सांगितल्याची भूमिका आहे, ज्यांनी सांगितलं त्यांनी स्वतःची नावं जाहीर केली नाही आहेत, की याच्यामध्ये भारताचा प्रश्न निघाला होता की भारत तुमच्याकडनं तेल घेतो, म्हणून ट्रम्पनी भारतावरती दंड म्हणून 25% कर आणि अनेक 25% कर असे लावले होते. त्याबद्दल पुटिन यांनी नाराजी व्यक्त केली आहे की आमच्याकडनं तेल घेतो म्हणजे त्याचा आमच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो, तेव्हा त्यांच्यावरती तुम्ही असे दंड लावणं बरोबर नाही. आणि बहुतेक त्याचाच परिणाम म्हणून
ट्रम्प यांनी आता सांगायला सुरुवात केलेलीच आहे, की आता आम्ही पुन्हा या सगळ्याचा पुनर्विचार करणार आहोत. दंड काय लावायचा, दंड काय लावायचा नाही वगैरे, वगैरे. कारण चीन आपल्यापेक्षा जास्त तेल घेतो तरी चीनवर दंड लावायची ट्रम्पची हिंमत नाहीये. भारतावरती करून पाहिलं, पण लक्षात आलं पुटिन यांनी ट्रम्प यांना सांगितलंय, की भारतसुद्धा या सगळ्या शांती वाटाघाटीत फार महत्त्वाचा मेंबर आहे. भारत प्रत्यक्ष जरी गुंतलेला नसला, तरी भारत ही एक समर्थ आर्थिक आणि सामरिक सत्ता आहे. त्यांचा या सगळ्या आपल्या कार्याला आशीर्वाद असणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे तेही झालेलं आहे. हां, तर सांगत होतो, की पुटिननी जायच्या आधी तिथे एक सेमेटरी म्हणजे जिथे थडगी असतात, स्मशान म्हणू आपण, कब्रस्तान. त्या कब्रस्तानामध्ये जाऊन रशियन पायलट्सच्या कबरींना फुलं वाहिली आहेत. आता तुम्ही म्हणाल रशियन पायलट अलास्कामध्ये काय करत होते? तर 42 ते 45 1942 ते 45 दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या काळामध्ये अमेरिका आणि रशियाची दोस्ती होती. दोन्ही जर्मनीच्या विरुद्ध होते. रशियाकडे विमानांचा तुटवडा होता, युद्धसाहित्याचा तुटवडा होता. म्हणून अमेरिकेने त्यांना 8,000 विमानं पुरवली. अमेरिकेने एक लेंड लीज नावाचा कार्यक्रम चालू केला होता, की तुम्हाला आम्ही ही दिली, पण अमेरिकन विमानं चालवायला शिकायला पाहिजे ना, म्हणून रशियाचे पायलट अमेरिकेमध्ये अलास्कामध्ये, जो पूर्वीचा त्यांचाच भाग होता, तिथे ट्रेनिंगला आले होते. त्या ट्रेनिंगमध्ये आणि तिथनं ती विमानं रशियाला नेताना खराब वातावरणामुळे काही पायलटांना वीरमरण आलं. त्या वीरमरण आलेल्या लोकांना फेअरबँक्स म्हणजे जिथे ट्रेनिंग होतं तिथे पुरलं होतं. नंतर त्यांना काढून एक नॅशनल सिमेटरी जी आहे, एल्मेंडॉर्फ रिचर्डसन नॅशनल सिमेटरी, ज्या या हवाई तळावरती अँकरेजच्या जवळ, तिथे आणण्यात आलं. तिथे जाऊन पुटिन यांनी आपल्या देशातल्या शहीदांना फुलं वाहिली आहे. आणि हे आपले नालायक विरोधी पक्ष काय करतात, की आपल्या देशातल्या शहीदांनी त्यांनी सैन्याने जे काम केलं त्याचे पुरावे मागतात. या हरामखोरांनी एकही दिवसाचे सैन्य केलेलं नाहीये. यांच्या फॅमिलीत कोणी सैन्यात कधी गेलेलं नाहीये. लाज वाटत नाही यांना पुरावे मागायची. असल्या लोकांना आपण निवडून देतो याची आपल्याला लाज वाटायला पाहिजे. असो हा मुद्दा निराळा आहे. पण आता काय होणार आहे? आता उद्या सोमवारी झेलेन्स्कीला ट्रम्प जे काही सांगतील त्यानंतर ही लढाई संपण्याची शक्यता आहे. लढाई संपली की भारतावरचे जे अनाकलनीय टॅक्स ट्रम्पने लावले ते सुद्धा कमी होणार आहेत. आणि नरेंद्र मोदी यांनी नुकतीच घोषणा केल्याप्रमाणे आपला GST सुद्धा ते कमी करणार आहेत. येती दिवाळी आपल्या सगळ्यांना जास्ती आनंदाचे जाणार आहे, हे मला आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे. आणि नुसतं एवढंच नाही, एक शेवटचीच बातमी सांगतो. कालच बातमी आली आहे की नोबेल कमिटीचे डेप्युटी जे आहेत त्यांचं नाव टोये आहे, TOJE, नॉर्वेजियन आहे ते, असले टोजे. तर टोजे नसून ते टोये, एका जेचा उच्चार नॉर्वेजियन भाषेत य होतो. त्यांनी एक भाषण केलं. त्या भाषणात सांगितलं की नोबेल शांती पुरस्काराचे खरे मानकरी मला विचाराल तर नरेंद्र मोदी हेच आहेत. कारण त्यांनी सुरुवातीला सांगितलंय की युद्धाचे हा वेळ नाही, युद्ध केलं नाही पाहिजे. आणि त्यांचा वसुधैव कुटुंबकम हे जे त्यांचं ब्रीदवाक्य आहे त्यानुसार ते सगळ्या विश्वामध्ये शांती आणायला प्रयत्नशील आहेत. त्याच माणसाला नोबेल मिळालं पाहिजे. बघू त्यांचं बोलणं खरं निघतं का? कारण भारताला अनेक वर्ष डावलण्यात आलेलं आहे. भारताला सगळ्या जागतिक देशांच्या हाती क्रमवारीत उच्च स्थानावर नेऊन ठेवण्याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं, आणि नुसत्या त्यांच्या टीम नाही, 145 कोटी भारतवासियांचं हे श्रेय आहे. ते सफल हो या शुभेच्छेसह मी हा व्हिडिओ थांबवतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर जरूर शेअर करा. ही महत्त्वाची बातमी आहे, ही शेअर केलीच पाहिजे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला आपले कमेंट्स आणि आपले लाईक्स हे हवे आहेत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.